ते राजकारण काय तर मराठी माणसाचा मुद्दा, मराठी भाषेचा मुद्दा. मित्रांनो, आता परत एकदा मराठी माणूस आणि मराठी भाषा याच्यावरती राजकारण केले जाते आणि हे राजकारण आपल्याला समजून घ्यायचं आहे. म्हणजे ह्या व्हिडिओला जे शीर्षक आहे ते काय, राज ठाकरे यांना हाताशी धरून देवेंद्र फडणवीस कशा प्रकारची रणनीती आखतायत. मित्रांनो, ही रणनीतीच आहे आणि तीच आपल्याला समजून घ्यायची. तुम्हाला काय वाटते मित्रांनो, हा देवेंद्र फडणवीस यांनी सापळा लावलेला आहे का आणि कोणाच्या विरोधात लावला आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. ही रणनीती आहे का आणि ही रणनीती युतीच्या पथ्यावर पडणार आहे, राज ठाकरेंच्या पथ्यावर पडणार आहे असंच आता दिसून येते. तुम्हाला काय वाटते? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळुसकर. मित्रांनो, राजकारण हा शब्द आला ना की आपल्याला काहीतरी विचित्र वाटते, काहीतरी वेगळं काहीतरी वाटते राजकारण. आणि प्रत्येक किंवा बरेच जण बाबा मला काय राजकारणात काय रस नाही आहे, मतलब नाही आहे, मला राजकारण हे आवडत नाही असं त्याचा उल्लेख करतो तो. मित्रांनो, हे बरेचसे जे आहेत ना उल्लेख करणारे, हे मुळात राजकारणीच असतात. आता हे राजकारणी कसे? कारण काय मित्रांनो, सामान्य जीवनात प्रत्येक प्राणी मात्र हा राजकारण खेळत असतो, करत असतो. कारण त्याला जगायचं आहे, त्याला जगायचं आहे आणि जगण्यासाठी तो राजकारण खेळत असतो. आता तुम्ही म्हणाल जगण्यासाठी म्हणजे काय? आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी का? किंवा आपला त्या समाजात किंवा त्या आपल्या गटामध्ये, त्या टोळीमध्ये, त्या ह्याच्यामध्ये आपला कुठेतरी स्थान लागावं, कुठेतरी आपल्याला मान मिळावा, सन्मान मिळावा, किंवा आपण सर्वाइव्ह करू शकू, आपल्या जीवनामध्ये जीवनव्यापन करू शकू, यासाठी तो राजकारण करत असतो. अगदी तो प्राणी जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत. त्यामुळे राजकारणापासून किंवा राजकारणामध्ये आम्हाला रस नाही असं म्हणणारा माणूस मूर्खच आपण समजू शकतो. असो मित्रांनो, तर आता जे महाराष्ट्रामध्ये राजकारण चालू आहे ते मराठी भाषेवरती आहे. मराठी भाषेला अनुशंगून आहे आणि हिंदी भाषेला विरोध म्हणून आहे. आता मराठी भाषा ही अनिवार्य केली पाहिजे आणि ती केलेली आहे. मराठी भाषेला राज्य दर्जा मिळालेला आहे. मराठी भाषेला राज्य दर्जासुद्धा मिळाला आहे ह्या महाराष्ट्राचा, आणि केंद्र सरकारने त्याला राज्य दर्जा मिळवून दिलेला आहे. आणि त्यानंतर आता शैक्षणिकदृष्ट्या मराठी भाषेमध्ये किंवा मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये किंवा इतर माध्यमाच्या शाळेमध्ये हिंदी आणि इंग्रजी ही अनिवार्य केली जाते असा आवाज उठवला गेला, अशी बोंब उठवली गेली. मित्रांनो, मुळात हा जो विषय आहे ना, अनिवार्य करणं, कंपल्सरी करणं, हा शब्द मुळात आला कधी तर उद्धव ठाकरे यांच्या काळात, ते ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळेला, आणि त्याचा उलगडा झालेला आहे. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्याचा उलगडा केला आहे. त्यांचे 2 मंत्री म्हणजे एक शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनीही त्याचा उल्लेख केलेला आहे, तेही उघड केले त्यांनी. आणि उदय सामंत यांनी सुद्धा हे उघड पाडलं आहे. कोणाला तर उद्धव ठाकरेंना, की उद्धव ठाकरे हे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये अनिवार्यता
हा शब्द त्याच्यात आला आहे. कंपल्शन, कंपल्सरी हा शब्द त्याच्यात आला आहे. कुठल्या? हिंदी आणि इंग्रजीसाठी. मग त्यावेळी हा अहवाल कोणी स्वीकारला? तर खुद्द उद्धव ठाकरेंनी. मग त्यावेळी तुम्हाला ते मान्य झालं, मग आता विरोध का? आणि त्यावेळी त्यांनी अनेक वेळा त्याच्यावरती वक्तव्यसुद्धा केलेली आहेत, आपले विचारसुद्धा मांडले आहेत खुद्द उद्धव ठाकरे यांनी, की अनेक भाषा यायला पाहिजेत आणि भाषा येणं, इतर भाषा येणंसुद्धा समृद्धीचं लक्षण आहे वगैरे वगैरे. आणि त्याबरोबर त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरेंनी सुद्धा आपल्या अकलेचे तारे तोडलेले आहेत. त्याचा व्हिडिओसुद्धा त्या उदय सामंत यांनी प्रसारितसुद्धा केला. म्हणजे ज्यावेळी ते मीडियाला सामोरे जात होते, पत्रकार परिषद होती, त्यावेळी त्यांनी हा व्हिडिओ त्या मीडियासमोर प्रसारित केला. कोणाचा? तर आदित्य ठाकरेचा. याचा अर्थ काय आहे? हे निव्वळ राजकारण आहे. म्हणजे हे मतलबी राजकारण झालं, हे स्वार्थी राजकारण झालं. मित्रांनो, लक्षात आलं का? हे कसलं राजकारण झालं? स्वार्थी, मतलबी. आणि आता जे राजकारण केलं जाते ते षडयंत्र आहे. आणि हे षडयंत्र आहे हे दाखवण्यासाठी, समजवण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे मंत्रीगण, त्यांचे प्रवक्ते पुढे आले. षडयंत्र काय आहे? तर खोटा नेरेटिव्ह सेट करणं, खोटं बोलणं आणि ते रेटून बोलणं. आणि काय दाखवणं जनतेला? की आम्ही पुरस्कर्ते आहोत मराठीची, आम्हाला मराठीबद्दल अभिमान आहे, आम्ही मराठीचे कैवारी आहोत, हे दाखवण्याचा उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत. आता ही गोष्ट कधीपासून सुरुवात झाली आहे? ज्या वेळेला विधानसभेमध्ये त्यांनी सपाटून मार खाल्ला. त्यांच्या लक्षात आलं की आपण ज्या वाटेने आता चाललो आहे त्या वाटेवरती आपल्याला येणारी महानगरपालिकेची निवडणूक जिंकता येणार नाही. कारण लोकसभेमध्ये त्यांनी आपले उमेदवार निवडून आणलेत आणि युतीला तोंडघशी पाडलं. ते कशावरती? तर लोकतंत्र बचाव, संविधान बचाव हे खोटं नेरेटिव्ह सेट करून. त्यानंतर आलेली विधानसभाची निवडणूक 2024ची जनतेला लक्षात आलं, मतदारांना लक्षात आलं की खोटं नेरेटिव्ह सेट केल्यामुळे हे लोकसभेची निवडणूक जिंकू शकले. आणि त्यानुसारच मग मतदारांनी मतदान केलं आणि युतीला बहुमत दिलं. आणि महत्त्वाची गोष्ट उद्धव ठाकरेंच्या गोष्ट एक लक्षात आली की आपला जो पारंपरिक मतदार आहे तो आपल्याला कधीच सोडून गेलेला आहे आणि तो मूळ शिवसेनेकडे गेलेला आहे. आणि आपण जे काय थापा मारतोय, खोटं रेटतोय, माझा बाप चोरून नेला, माझी संघटना चोरून नेली, ते चिन्ह चोरून नेलं, ते नाव चोरून नेलं, या सगळ्या भूलथापेला आता नागरिक जनता विटलेली आहे आणि त्यांना ते समजलेलं आहे, त्यांना उमजलं आहे की हे उद्धव ठाकरे आपल्या वडिलांची विचारधारा सोडून आपलं मतलब साधतायत, आपलं स्वार्थ साधतायत. आणि हे करण्यासाठी त्यांनी मुस्लिम धार्जिणासुद्धा होणं पत्करलं. मित्रांनो, लक्षात आलं का? मुस्लिमांचं तुष्टीकरण करणंसुद्धा त्यांनी ते स्वीकारलं. हे मतदारांच्या लक्षात आलेलं आहे. आणि हे मतदारांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी युतीला बहुमत दिलं. भूतो ना भविष्यतो युतीचा विजय घडवून आणला. ही गोष्ट ज्या वेळेला उद्धव ठाकरेंच्या लक्षात आली त्यावेळी त्यांनी मराठीचं आणि मराठी माणसांचं रडगाणं गायला सुरुवात केली. पण ह्या गोष्टीवरती सावध झालेले देवेंद्र फडणवीस, कारण त्यांच्या लक्षात आलं जे लोकसभेमध्ये घडलं त्याचे परिणाम त्यांनी भोगले. मोदी सरकारला अल्पमतात राहावं लागलं, म्हणजे भारतीय जनता पार्टीला अल्पमतात राहावं लागलं. हे त्यांचे परिणाम ते भोगलेत. आता ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्या सतर्क झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी काय सुरुवात केली? रणनीती आखायला सुरुवात केली. आणि त्याच रणनीतीचा हा एक भाग आहे. कारण त्यांना माहिती आहे, कारण विरोधकांकडे असे कोणतेही मुद्दे नाही आहेत ज्या मुद्द्यांचा आधार घेऊन ते सरकारला कुठेतरी रोखू शकतात, सरकारवरती उंगली निर्देशन करू शकतात, सरकारच्या विरोधात लढू शकतात, मुद्दे उपस्थित करू शकतात. असे कोणतेही मुद्दे त्यांच्याकडे नाही आहेत. मग काय राहिला मुद्दा? तर खोटा नेरेटिव्ह.
जे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केलं, जे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केलं, तेच आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये करणार. आणि मुंबईची महानगरपालिका ही सर्वात उत्पन्न मिळवणारी महानगरपालिका आहे. जे आर्थिक साह्य मिळते ना पुऱ्या देशाला, त्याच्यात सर्वात मोठा वाटा हा मुंबई महानगरपालिकेचा आहे. आणि मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलं जाते, महाराष्ट्राचीच नव्हे तर भारताची सुद्धा. मग त्या दृष्टीने मुंबई महानगरपालिकाची निवडणूक जिंकणं हे प्रत्येक पक्षाला, प्रत्येक संघटनेला अनिवार्य आहे. कारण त्याच्यातून काय मिळणार आहे? अर्थसहाय्य मिळणार आहे आपल्या संघटनेला सुद्धा आणि देशाला सुद्धा. मित्रांनो, जे काय 30-35 वर्ष शिवसेनेने, म्हणजे उद्धव ठाकरे ज्यावेळी त्या शिवसेनेचे सर्वेसर्वा होते, त्या शिवसेनेची मी वार्ता करतोय. त्या शिवसेनेने असं कोणतं काम केलं महानगरपालिकेतून, असे काय कार्य केले, अशा काय योजना राबवल्या? मुंबई समोर आहे, अवघ्या महाराष्ट्रासमोर आहे, अवघ्या देशासमोर आहे. फक्त काय केलं? मुंबईच्या जनतेच्या तोंडाला पानं पुसली, महाराष्ट्राच्या जनतेच्या तोंडाला पानं पुसली आणि आपलं हित साधून घेतलं. एक मातोश्री नंतर दुसरं मातोश्री उभं केलं, माया गोळा केली, लंडनमध्ये घरं बांधलीत, अमेरिकेमध्ये घरं बांधलीत, आणखी परदेशात कुठे कुठे घरं बांधलीत, कुठे कुठे संपत्ती उभी केलीत. आणि त्याच्यावरती जास्त बोलण्यात अर्थ नाही. पण मी ह्या ज्या व्हिडिओला शीर्षक दिलं आहे ते म्हणजे काय, तर राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीस यांनी सापळा म्हणून उपयोग केला आहे का? राज ठाकरेंचा सापळा रचला आहे का देवेंद्र फडणवीस यांनी? कोणाला ट्रॅप करायला? तर उद्धव ठाकरेंना. तुम्हाला काय वाटते मित्रांनो, हा सापळा आहे की नाही? नक्की देवेंद्र फडणवीस हे कोणती रणनीती आखतायत? येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये त्यांना जर विजय घडवून आणायचा आहे, महायुतीला जर विजय घडवून आणायचा आहे, तर त्यांना रणनीती आखणं गरजेची आहे. आणि उद्धव ठाकरेंना उघडं नागडं करून त्यांची जी इज्जत आहे उरलेली सुरलेली ती वेशीवर टांगणं गरजेचं आहे. त्यानुसारच हे आपल्याला काय रणनीती आहे. त्या षडयंत्राला, उद्धव ठाकरेंच्या षडयंत्राला दिलेलं हे प्रतिउत्तर आहे. त्याची सुरुवात कुठून झाली? तर महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीपासून. आणि मुलाखत कोणी दिली? तर राज ठाकरेंनी. आणि या मुलाखतीमध्ये त्यांनी काय वक्तव्य केलं होतं? तर महाराष्ट्रासाठी मी सगळं विसरायला तयार आहे. म्हणजे जर उद्धव ठाकरेकडून हात पुढे आला तर तो मिळवायला तयार आहे की नाही, या प्रश्नाला दिलेलं उत्तर आहे ते. मी महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या जनतेसाठी सर्व स्वीकारायला, अपमान स्वीकारायला, सर्व स्वीकारायला तयार आहे. आणि त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का आणि एकत्र येणार आहे असं मीडियाने रंगवायला सुरुवात केलं. आणि अनेक मनोरे त्यांनी उभे केले मीडियाने, वृत्तवाहिनी संस्थेने. त्यातील हा एक प्रकार आहे. आता याला हवा कोणी दिली? तर खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी. असंच म्हणायला लागेल. जे काय घडते त्या वक्तव्यापासून आतापर्यंत ते तुमच्या निदर्शनात आलंच असेल. देवेंद्र फडणवीस यांना ज्यावेळी विचारलं गेलं की बाबा हे असं घडते, आता दोन भाऊ एकत्र आले तर हां येऊ दे ना, आम्हाला काय दुःख होणार आहे, चांगलीच गोष्ट आहे, असं कॅज्युअली त्यांनी उत्तर दिलं. असं एक सहज उत्तर देऊन टाकलं. एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारला, अजितदादांना प्रश्न विचारला, त्यांनी तशीच उत्तरं दिली. मित्रांनो, म्हणजे कुठेतरी भीती वाटली आता काहीतरी घडेल, काहीतरी वेगळं घडते आणि युतीवरती त्याचे परिणाम होतील, अशी कुठलीही बॉडी लँग्वेज किंवा त्यांच्या वक्तव्यामध्ये असं दिसून आलं नाही. याचा अर्थ लक्षात घ्या की ही रणनीती देवेंद्र फडणवीस यांनीच आखली असणार. कारण आता ज्या प्रकारे राज ठाकरेंनी हे आंदोलन छेडायची वार्ता केली, घोषणा केली 5 तारखेला, त्या विषयापासून ही गोष्ट लक्षात येते. त्यांचं म्हणणं काय आहे की हिंदी भाषा आणि इंग्रजी भाषा ही अनिवार्य करू नये.
आणि त्यानंतर याचा खुलासा खुद्द देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या नेत्यांनी केलेला आहे की हिंदी भाषा आणि इंग्रजी भाषा ही अनिवार्य केलेली नाही आहे. ती चॉईस आहे, तुमची निवड आहे, त्या पालकांची, त्या विद्यार्थ्यांची निवड आहे की तुम्हाला कुठली भाषा हवी आहे. मराठी भाषेच्या व्यतिरिक्त अनिवार्यता ही फक्त मराठीबाबत आहे, मराठी भाषेबाबत आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? ह्याचा खुलासा यांनी केल्यानंतर याचा अर्थ अर्धी हवा निघून गेली त्याच्यातली, ह्या विषयातली. अनिवार्यता नाही आहे, तुम्ही निवडू शकता कुठलीही भाषा, मग देशी असो की विदेशी असो. देशी भाषेमध्ये मग गुजराती असेल, हिंदी असेल, तमिळ असेल, आसामी असेल, अगदी काश्मीरी असेल, कुठलीही असेल. ती कुठल्याही राज्याची देशी भाषा असो, मातृभाषा असो, देशी भाषा नाही मातृभाषा असो, ती भाषा तुम्ही स्वीकारू शकता, निवडू शकता. दुसरी आहे विदेशी भाषा. विदेशी भाषेमध्ये इंग्रजी आली, फ्रेंच आली, जर्मन आली, रशियन आली, जापनीज आली, चायनीज आली, कुठलीही असेल ती भाषा आली. कुठली भाषा विदेशी तुम्ही निवडू शकता. म्हणजे अर्धी हवा पहिल्यांदा ह्याच्यातूनच निघून गेली. आता राहिला विषय कुठला? तर 1ली ते 5वी, म्हणजे 1ली ते 4थी. 1ली ते 4थी ह्या इयत्तेमध्ये, म्हणजे प्राथमिक शिक्षणाच्या वेळेला, त्या प्राथमिक विद्यार्थ्याच्या आयुष्यात हे 3 भाषा नको आहे. म्हणजे एकच भाषा असावी, त्याला शिक्षणासाठी एकच भाषा असावी. कारण तो तेवढा परिपक्व नाही आहे, तेवढी त्याची तयारी नाही आहे, तेवढा बोजा त्याच्यावरती नको आहे. त्यामुळे 1ली ते 4थीपर्यंत फक्त एकच मराठी भाषाच ही अनिवार्य असावी आणि दुसऱ्या कोणत्याही भाषेला त्याच्या स्थान नसावं. निवडसुद्धा नाही, म्हणजे स्थानच नसावं. 5वीपासून मग आपण त्या भाषेला निवडू शकतो. त्यानंतर ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला, ते काय म्हणाले? 1ली ते 3री ह्या कालावधीमध्ये ह्या 2 भाषांना शैक्षणिकदृष्ट्या तेवढं स्थान नाही आहे जेवढं मराठी भाषेला स्थान आहे. ह्या 3 इयत्तेमध्ये तेवढं स्थान ह्या 2 भाषेला नाही आहे. ती काम चालाऊ शिक्षण म्हणून त्यांना ती दिलं जाईल. काम चालाऊ शिक्षण म्हणजे थोडक्यात एखाद दुसरा पिरियड होऊ शकतो आठवड्याच्या भरात, आणि रोज मराठी विषयाचा पिरियड असणार. हे बांधील आहे, हे अनिवार्य आहे. असा त्याचा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला. याचा अर्थ काय झाला मित्रांनो? हा प्रश्न जेव्हा उपस्थित केला राज ठाकरेंनी, आणि 5 तारखेला आता आंदोलन छेडणार आहे. मग ह्या आंदोलन छेडणं याच्यावरती चर्चा घडवून आणली. या विषयावरती राज ठाकरेंच्या मार्फत ह्या विषयावरती चर्चा घडवून आणली, आणि या चर्चेमधून उघडं नागडं पाडलं ते कोणाला? उद्धव ठाकरे यांना, की उद्धव ठाकरे हे दुतोंडी आहेत. हे दोन्ही बाजूनी बोलतात, आपल्या मतलबानुसार बोलतात, आपल्या स्वार्थानुसार बोलतात. त्यावेळी त्यांना ते मान्य झालं, आता ते अमान्य आहे. म्हणजे उघडं कोणाला पडलं, नागडं कोणाला केलं, त्यांची टांगली वेशीवर कोणाला? तर उद्धव ठाकरेंना. मित्रांनो, लक्षात आलं का? आणि ट्रॅप काय आहे? तर राज ठाकरे ह्याच्यावरती चर्चा घडवून आणण्याचा ट्रॅप. लक्षात आलं का? महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. वृत्तवाहिनी संस्थेला मुलाखत देताना एकनाथ शिंदेंना जेवढे प्रश्न विचारला 5 तारखेबद्दल, त्या आंदोलनाबद्दल, तर एकनाथ शिंदे काय म्हणाले? 5 तारखेला अवकाश आहे, त्या दरम्यान आणखीन बरंच काय घडेल. याचा अर्थ काय झाला? की 5 तारखेला कदाचित अशी परिस्थिती निर्माण होईल की 5 तारखेला आंदोलन छेडायची आवश्यकताच पडणार नाही. आणि त्याचा उल्लेख परत देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा केला. काय म्हणाले ते? की राज ठाकरेंचा हस्तक्षेप कशावरती आहे, हे कशावरती आहे, आक्षेप कशावरती आहे? तो आहे आक्षेप म्हणजे अनिवार्यता तर नाहीच आहे, कंपल्शन हे नाहीच आहे. म्हणजे एक गोष्ट खोडून काढली.
दुसरी गोष्ट आहे 1ली ते 4थी. मग 1ली ते 4थीमध्ये आम्ही 1ली ते 3रीपर्यंत हे 2 विषय काम चालू ठेवलेले आहेत. हिंदी आणि इंग्रजी आणि मराठी भाषेला अनिवार्य केलेलं आहे. 4थी नंतर आम्ही विचारात घेणार आहोत. आणि असं नाही की आम्ही ठरवलं आहे म्हणून ते फायनल झालेलं आहे, त्यांचा अंतिम निर्णय घेतला आहे असं पण नाही आहे. आम्ही त्याच्यात बदलावसुद्धा करू शकतो, त्याच्यात बदलसुद्धा घडवून आणू शकतो. आता जे विचार आम्ही मांडले आहेत, आता जी त्रिसूत्री भाषाची जी अंमलबजावणी केली आहे त्याच्यामध्ये आम्ही बदलावसुद्धा आणू शकतो, चेंजसुद्धा करू शकतो. आम्ही ते अगदी ठरवलं आहे, आता नक्की ठरवलं आहे, पक्कं केलं आहे असं नाही आहे, असा उल्लेखसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी केला. याचा अर्थ या दोन्ही मुद्द्यामधून हवा निघून गेलेली आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? आणखीन एक मुद्दा तुमच्या लक्षात आणून देतो मित्रांनो. जर ह्या दोघांचं मनोमिलन होणार असेल, कोणाचं, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं मनोमिलन व्हायची जर त्यांची मानसिकता असती तर राज ठाकरेंनी थेट उद्धव ठाकरे यांना फोन केला असता, ना की संजय राऊतांना फोन केला असता. आणि संजय राऊतांबद्दल बरोबर त्यांनी चर्चा केली असती. कशाबद्दल? त्या आंदोलनाबद्दल. 5 तारखेला आपण एकत्र येऊया, सगळ्या पक्षांनी एकत्र यायचा आणि कुठल्याही पक्षाचा झेंडा घेऊन यायचा नाही आहे. महत्त्वाचं काय? कुठल्याही पक्षाचा झेंडा घेऊन यायचा नाही आहे. मग तो विद्यार्थी असेल, शिक्षक असेल किंवा कुठल्या पक्षाचा नेता असेल, आमदार असेल, खासदार असेल, मंत्री असेल, कोणी असेल, त्यांनी झेंडा घेऊन यायचा नाही. मित्रांनो, याचा अर्थ समजून घ्या. म्हणजे काय? कुठल्याही पक्षाचा, कुठल्याही संघटनेची जाहिरात होणार नाही त्यावेळेला. त्यामुळे ह्या आंदोलनामधली पहिलीच हवा निघून गेलेली आहे. उद्धव ठाकरेंना काय करायचं होतं? आपला झेंडा फडकवून, आपलं निशाण फडकवून काय करायचं होतं? जाहिरात करायची होती. कारण त्यांनी 7 तारीख निवडली होती. कारण राज ठाकरेंनी 6 तारीख निवडली होती सुरुवातीला, त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी 7 तारीख निवडली होती. मग राज ठाकरेंनी आवाहन केलं की आपण 1 तारखेला सर्वांनी खाली रस्त्यावर उतरूया आणि हे आंदोलन करूया. आणि ते कोणाच्या मार्फत? संजय राऊतांच्या मार्फत. या संजय राऊतांना राज ठाकरेंनी अगदी घालून पाडून बोललेलं आहे. त्यांची कुठलीच ठेवलेली नाही, पूर्ण इज्जत वेशीवर टांगलेली. अशा संजय राऊतांबरोबर राज ठाकरेंनी चर्चा केली, पण त्यांनी उद्धव ठाकरेंबरोबर चर्चा नाही केली. हा मुद्दा लक्षात घ्या. याचा अर्थ काय झाला? हे सगळं काय आहे? ही रणनीती आहे. ही चर्चा घडवून आणण्याचा हा मनसुबा होता, ही इच्छा होती. महाराष्ट्रातील जनतेला वास्तव काय आहे आणि खोटं नेरेटिव्ह काय आहे याचा भेद कळावा, याचा फरक कळावा आणि सत्य या महाराष्ट्रातील जनतेसमोर यावं, मुंबईच्या जनतेसमोर यावं. आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या, काय आहे की 35%च मुंबईमध्ये मराठी मतदार आहे. मग 65% मतदारांना दुखवून चालेल का राज ठाकरेंना? नाही चालणार मित्रांनो. मग कुठेतरी तडजोड करून, कुठेतरी मागे पुढे करून, कुठेतरी तिला लिपापोती करून हे सगळं काय होणार? शांत होणार. हे फक्त राजकारण आहे, मतलब साधण्यासाठी, निवडणूक लढवण्यासाठी, बस. याच्या पलीकडे दुसरा मुद्दा याच्यात काही नाही आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? हा जो विचार मी तुमच्यासमोर मांडले, हे जे एनालिसिस मी केलं आहे, हे जे विश्लेषण तुमच्यासमोर केलं आहे, हे तुम्हाला पटते आहे का? कळते आहे का? समजलं आहे का? आणि महत्त्वाची गोष्ट काय आहे की राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस 12 तारखेला ज्यावेळी, ह्याच महिन्याच्या 12 तारखेला ज्यावेळी बांद्रामधील एका हॉटेलमध्ये भेटले, 1 तास त्यांनी चर्चा केली. त्यानंतर जे आपला गुजरातमध्ये जे विमान अपघात घडला, त्यानंतर हा विषय कुठेतरी दबला गेला होता त्यांच्या चर्चेचा. त्याच्यावरती चर्चा झाली नाही. त्या चर्चेवरती म्हणजे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चेवरती चर्चा झाली नाही. पण त्यावेळेपासूनच देवेंद्र फडणवीस
यांनी ही रणनीती आखली होती किंवा किंबहुना त्यापूर्वीपासूनच ही रणनीती आखली होती. त्याचाच हा भाग राज ठाकरे आहे. तेच एक हत्यार आहे राज ठाकरे म्हणून चर्चा घडवून आणण्यासाठी या विषयावरती. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा की राज ठाकरेला एक रणनीती म्हणून आपल्या देवेंद्र फडणवीस यांनी वापर केला का? एक रणनीती म्हणून हा ट्रॅप आहे का? हा सापळा आहे का राज ठाकरे? तुम्हाला काय वाटते? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार परिस्थितीतील तर लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.